नमस्कार महिला भगिनींनो, नेहमीप्रमाणे आज देखील आपण तुमच्यासाठी IMP क्वेश्चन घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली अंगणवाडी कोठे स्थापन झाली? तर याचं उत्तर असणार आहे मुंबईमध्ये. आणि यानंतर बाकीच्या अंगणवाड्या कुठे स्थापन झालेल्या आहेत हे देखील तुम्हाला आपण लिहून देणार आहोत. तर तुम्ही ते नोट डाऊन करा किंवा तुम्ही पाठ करा. परंतु ह्या प्रश्नाचं पहिलं उत्तर असणार आहे मुंबई. आणि बाकीच्या अंगणवाडी कुठे स्थापन झालेल्या आहेत हे आपण तुम्हाला लिहून देणार आहे. ते देखील तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. तर असेच आपण नवनवीन व्हिडिओ काय करणार आहोत, रोज डेली तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून ज्यावेळेस आपला व्हिडिओ येईल ना त्याचं नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल आणि IMP प्रश्न तुम्हाला नक्कीच त्यातून समजतील आणि थोडीफार तुम्हाला एक्झाममध्ये ह्या आपल्याच प्रश्नाची मदत होणार आहे. जे कोणी रोजच्या रोज हे आपल्या व्हिडिओ पाहत असतील किंवा हे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही अपलोड करत असाल किंवा कंटिन्यू पाहत असाल तर यातून तुम्हाला नक्कीच लाभ होणार आहे. तर जास्त वेळ न घेता यानंतरचा दुसरा प्रश्न आहे. 2011च्या जनगणनानुसार 6 वर्षाखालील मुलांची संख्या किती होती? तर काय आहे? 2011च्या जनगणनानुसार 6 वर्षाखालील मुलांची संख्या किती होती? तर ह्याचं उत्तर आहे 15.8 कोटी एवढी होती. दोन 2011ची जनगणना IMP प्रश्न आहे, परीक्षेमध्ये पडू शकतो. वरचे दोन्हीही प्रश्न IMP करून ठेवा, जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन मारतात त्यावेळेस IMP ही प्रश्न डबल वाचला जातो. त्यामुळे वरचे दोन्ही पण प्रश्न काय करा, तुम्ही IMP करून ठेवा. परत एकदा वाचते. 2011च्या जनगणनानुसार 6 वर्षाखालील मुलांची संख्या किती होती? तर 15.8 कोटी एवढी होती. यानंतरचा मानवी रक्ताचा PS सामू किती असतो? तर ह्याचं उत्तर लिहा 7.4. आणि बाकीचं हे सगळं मी तुम्हाला समजण्यासाठी लिहिते, ते फक्त तुम्ही वाचा. हे जे मी लिहिलेलं आहे ना ते फक्त तुम्ही वाचा समजण्यासाठी. यानंतरचा दुसरा प्रश्न आहे. एका गावामध्ये एकूण 200 व्यक्ती आहेत, त्यापैकी 111 साक्षर आहेत, तर साक्षरतेचे प्रमाण किती? इझी प्रश्न आहे. 200 भागिले काय करायचं आहे आपण इथे 100 करायचं. 0ला 0 कट झाला, बेकबी राहिलं 2. आता काय करायचं, 111 भागिले 2 करायचं. तर किती येणार? 55.5. तर काय असणार आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 की 55.5 हे त्या गावामध्ये साक्षरतेचे प्रमाण असणार आहे. किती असणार? 55.5.
आता अभिनव भारत सोसायटीची स्थापना कोणी केली? तर विनायक सावरकर. आणि यानंतर महात्मा फुले, स्वामी विवेकानंद, भगतसिंग यांनी कशाची स्थापना केली हे पण मी तुम्हाला लिहून देते. फक्त लक्षात असण्यासाठी वाचा किंवा नोट डाऊन करा. परंतु या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? अभिनव भारत सोसायटीची स्थापना विनायक सावरकर. आणि बाकीच्या महापुरुषांचं देखील थोडंफार लिहून देते तुम्हाला. महात्मा फुले राम स्कूल मिशन. तर बाकीच्या महापुरुषांचे देखील कार्य तुम्ही लिहून ठेवा किंवा कशाची स्थापना केली हे तुम्हाला समजण्यासाठी लिहून ठेवा. एखाद्या वेळेस पडू शकतं. शॉर्टकटमध्ये लिहून दिले तर हे नोट डाऊन नक्कीच करा तुम्ही. आपण प्रत्येक प्रश्नाचं थोडं ना थोडं शॉर्टकटमध्ये लिहून देणार आहोत. लिहून ठेवा किंवा डोळ्यासमोर नजरेसमोरून काढा, जेणेकरून ज्यावेळेस एक्झाम होईल त्यावेळेस चुकून अभिनव भारत सोसायटीच्या ऐवजी समजा महात्मा फुले यांनी कोणत्या मिशनची स्थापना केली असं पण पडू शकतं. तर कसं? राम स्कूल मिशन. त्यासाठी समजून घेण्यासाठी लिहित आहे, तर तुम्ही नक्कीच ते नोट डाऊन करा. 1080 रुपयात एक घड्याळ विकून 10% तोटा झाला तर घड्याळाची खरेदी किंमत किती? किती असणार आहे घड्याळाची खरेदी किंमत? $1200 येणार बघा. तर 09 1000 2200. यानंतर परत ना काय करायचं? 10 गुणवले काय करायचं? 1200 ह्याचा आन्सर असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 7. भारतीय संसदेतील लोकसभेत महाराष्ट्रातून किती उमेदवार निवडले जातात? तर 48 काय केलेले जातात? उमेदवार निवडले जातात. तर यापैकी 288 कशाचे उमेदवार असतात? 19 कशामध्ये असतात? 78. हे सुद्धा मी लिहून देते, तो नोट डाऊन करा. आता हे कसं? 288 काय विधानसभेत. तर असाही प्रश्न पडू शकतो, विधानसभेमध्ये किती उमेदवार निवडून दिले जातात किंवा किती उमेदवार असतात? किती असतात? 288. तर हे सुद्धा काय करा? तुम्ही लिहून ठेवा किंवा एकदा वाचून काढा तुमच्या लक्षात राहण्यासाठी. कधी प्रश्न भारतीय संसदेतील लोकसभेत महाराष्ट्रातून किती उमेदवार निवडले जातात असाही येऊ शकतो किंवा विधानसभेमध्ये ला पण पडू शकतो. तर हे मी जे प्रश्नाच्या पुढे लिहिलेलं आहे तर तुम्ही लिहा, नोट डाऊन करा. डोळ्याखालून एकदा नजरेखालून काढा, म्हणजे जेणेकरून एखाद्या वेळेस असा प्रश्न पडला तर तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता येईल. आणि एकाच ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये किती ह्याचं रिव्हिजन होते ते फक्त लक्षात ठेवा. राज्यसभेत झालं, विधानसभेचं झालं, तर तुम्ही फक्त काय करा? नोट डाऊन करा. भारताची सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाला लागून आहे? भारताची सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाला लागून आहे? तर कोणत्या देशाला लागून आहे? तर बांगलादेशाला. तर भारताची सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाला लागून आहे? बांगलादेशाला. आता नेपाळ, चीन, पाकिस्तान याच्याबद्दल थोडंसं देते, नोट डाऊन करा किंवा डोळ्याखालून काढा.
आता यांच्या सीमा कशाला लागून आहेत ते लिहिलेलं आहे, ते देखील तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. यानंतर भारतातून भूदान चळवळीचे जनक कोण आहेत? काय आहे प्रश्न? भारतातून भूदान चळवळीचे जनक कोण आहेत?